Good morning, friends. Welcome back in Sai Academy once again. I am Mr. Awards. Today we are going to learn about 10th English 3.5. The name of the lesson is The Alchemy of Nature, written by Raksha Bharadia. In this lesson, we learn about nature is our teacher. I think all of you know about that. Nature fulfills our wish. Nature gives command to all of us. And you know about how to live in nature. What is the benefit of nature? We can learn about in this lesson. It's a very beautiful and written by Raksha Bharadia. After this video, you know all about how nature soothes in our mind. How nature nurture in our humankinds. Before watching this video, please don't forget to subscribe my channel English for You. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी 3.5 द अल्कमी ऑफ नेचर रिटन बाय रक्षा भराडिया यांचा हा अतिशय सुंदर हा लेसन आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड अ हेवन इन द वाईल्ड फ्लॉवर. एका वाळूच्या कणात साऱ्या विश्वाचे दर्शन होते आणि एका जंगली फुलामध्ये सुद्धा स्वर्गाचा आभास होतो. होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड अँड इटर्निटी इन अन हावर. विल्यम ब्लेक. हाताशी छोटीशी ओंजळसुद्धा अमर्यादित आहे असं आपल्याला वाटतं आणि एक ताससुद्धा एखाद्या शाश्वत काळाप्रमाणे भासतो. बाय विल्यम ब्लेक. विल्यम ब्लेक यांच्या सुंदर अशा कवितेमधून या ओळींचं आपण रूपांतर केलेलं आहे. वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आउटडोर ॲक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग इनहॅन्सिंग आवर वेलबिंग. स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी, निवांतपणासाठी किंवा आपल्या उत्तम आरोग्य स्वास्थ्यासाठी आपण अगदी सहज स्वतःला निसर्गाच्या सानिध्यामध्ये रमवतो. बाहेरच्या रम्य वातावरणामधून आपण ही जी ऊर्जा आहे ती ऊर्जा मिळवतो. नेचर सूथ्स अँड नर्चर. निसर्ग आपल्याला दिलासा देतो, खुलवतो आणि फुलवतो सुद्धा. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट. नेचर विस्पर्स अँड कमांड्स. तसेच निसर्ग आपल्याला स्फूर्ती देत असतो. निसर्ग आपल्याशी हितगुज करतो आणि निसर्ग आपल्याला आज्ञासुद्धा देतो, आपल्याला आज्ञा करतो. आर यू लिसनिंग? त्या तुम्ही कधी ऐकल्यात का? व्हेन आय डू इट लिव्ज मी इन कम्प्लीट ओ. मी ते निसर्गाचं सांगणं जेव्हा ऐकते तेव्हा स्तिमित होते. ओ मिनिंग या ठिकाणी आहे स्तिमित होणे. नेक्स्ट पॅराग्राफ या ठिकाणी. वी हॅव अ हिबिस्कस प्लॅन्ट इन आवर गार्डन. लेखिका सांगतात आमच्या बागेत एक जास्वंदीचं झाड आहे. एव्हरी फोर्टनाईट अ फ्लावर ब्लूम ऑन इट, बिग ब्राईट अँड टेंडर. दर पंधरवड्याने त्याला एक फूल येते, मोठे होते, तजेलेदार आणि नाजूकसे. म्हणजे ही निसर्गाची तुम्हाला अल्कमी ऑफ नेचर म्हणता येईल की दर 15 दिवसाला ही जी प्रक्रिया आहे हिबिस्कस फ्लावरला नवीन फुलं येणे. आय थिंक इट्स अल्कमी ऑफ नेचर. नेक्स्ट लाईन. थ्रू द डे इट smile with the sun and dances with the wind, but a evening approaches, it start wilting. Wilting to dry and drops. निस्तेज होऊन गळून जाणे. पुढं ते सांगतायत की सूर्यकिरणामध्ये ते दिवसभर खुलून हसते आणि वाऱ्याबरोबर डोलते, नाचते सुद्धा, पण जसजशी सायंकाळ होत जाते त्याप्रमाणे ते जे फूल आहे ते कोमेजू लागतं, सुकून जाते. The morning after it withers completely and by evening it falls and become one with the earth again. दुसऱ्या दिवशी सकाळी ते अलगद होऊन सुकतं, संध्याकाळपर्यंत गळूनसुद्धा पडतं आणि मातीमध्ये मिसळून जातं. म्हणजे हे जी फुलाची जी प्रक्रिया आहे फक्त एकच दिवसाचं आयुष्य ते घेऊन येतं आहे. द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे. म्हणजे फक्त एक दिवसाचं आयुष्य घेऊन त्या फुलाचं आयुष्य एकच दिवसाचं आहे. दिस इज द अल्कमी ऑफ नेचर. आणि ही निसर्गाची किमया म्हणता येईल. तरीसुद्धा त्या फुलाला जे फुल आहे सर्वांना आनंद देतं. एक दिवसाचं आयुष्य असूनसुद्धा सर्वांच्या जीवनात आनंद देण्याचं काम द फ्लावर्स कम टू लाईफ ओनली फॉर अ डे यासाठी म्हटलेलं आहे
की एकाच दिवसाचं आयुष्य असून सुद्धा इतरांना आनंद देणे हा जो गुण आहे, द फ्लावर कम्स टू लाईफ, त्यासाठी म्हटलेलंच आहे. यट इट डज सो इन फुल स्प्लेंडर. स्प्लेंडरचं मिनिंग आहे ग्रँड ॲपिरन्स, भव्य असं सौंदर्य. तरीसुद्धा पूर्ण चैतन्याने भरलेलं ते असतं. त्याच्या भव्य दिव्य सौंदर्याने इतरांना ते खुश करतं. व्हॉट इफ वी टू लिव्ह आवर लाईफ हाऊ एवर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट. आपणसुद्धा आपलं आयुष्य कितीही छोटं असलं तरीसुद्धा परिपूर्णपणे जगायला हवं नाही का, असा प्रश्नसुद्धा शेवट आपल्याला टू इट्स फुलेस्ट विचारलेला आहे. म्हणजे आपणसुद्धा ह्या हिबिस्कस फ्लावरकडे पाहून काहीतरी शिकावं, काहीतरी त्याच्याकडून गुण आपण घ्यावा, की एका दिवसामध्ये किती आनंदामध्ये राहावं. आणि आपल्याला जर एवढं आयुष्य मिळालेलं आहे तर आपण त्याचा किती सदुपयोग करायला पाहिजे. हा जो गुण आहे, ही निसर्गाची किमया आहे. ही आपण थोडंसं आपल्या नेचरमध्ये पाहून काहीतरी, निसर्ग हा आपला गुरु आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजेच जे हिबिस्कस फ्लावर तुम्ही या ठिकाणी पिक्चरमध्ये सुद्धा पाहताय. किती सुंदर रंगीबेरंगी या ठिकाणी फ्लावर्स आहेत. एका दिवसाचं आयुष्य असू द्या, 2 असू द्या, पण आनंदामध्ये कसं जगावं, हाऊ टू लिव्ह इन आवर लाईफ, या उदाहरणावरून आपल्या हे लक्षात येईल. वी वेंट टू अ रॉकी बीच अँड सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशियन अँड द रॉक्स अलॉंगसाइड कार्व्ड, स्कल्प्टेड अँड शेप बाय द वॉटर. एका खडकाळ समुद्र किनाऱ्यावर गेलेले असताना समोर अतिशय प्रसन्न असा पसरलेला विशाल समुद्र आणि त्याच्या बाजूने कोरीव शिंपल्यासारखे पाण्यामुळे आकार बदललेले खडक पसरलेले पाहिले. द नेचर्स डिस्क्रिप्शन इज हिअर. इथं निसर्गाची किमया, हे जे वर्णन आहे ते पाहिलेलं आहे की खडकाने कशा पद्धतीने त्या लाटामुळे हा चेंजेस होतात, शेप जे आहेत ते बदलतात. वॉटर इज सो जेंटल. पाणी अतिशय सौम्य होतं. म्हणजे जे वॉटर आहे, पाणी नम्रपणा आहे, पाण्याकडे नम्रपणा हा गुण आहे की जशा पद्धतीने तुम्हाला जे वातावरण असेल त्या पद्धतीने पाण्याचा गुणधर्मच आहे की आपण त्याला ते प्रवाहाच्या दिशेने वाहने असेल किंवा वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे असेल किंवा लाटा असेल तर लाटाप्रमाणे, म्हणजे जो पाण्याला प्रवाह मिळेल त्याप्रमाणे पाणी. वॉटर इज सो जेंटल. त्यामुळं म्हटलेलं आहे की ज्या खडकाचे जे भाग आहेत ते दुभंगण्याची प्रक्रियासुद्धा त्या पाण्यामुळे होणार आहे. आणि जो समुद्राचा भाग जो आहे खडकाचा, तो त्याची झीज होण्याची क्षमता मॅजेस्टिक ओशियनकडे आहे. रॉक सो हार्ड. आणि याच पद्धतीने जसं पाणी जेंटल आहे तसे खडक जे आहेत ते अति कठीण. यट ॲट द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे फॉर इयर्स द रॉक गिव्ज इन. तरीही वर्षानुवर्ष रोज लाटांचा मारा खाल्ल्यामुळे खडकांचं जे स्वरूप आहे ते बदलतं, नेहमी त्याच्यामध्ये चेंजेस होतात. इट टेक द शेप दॅट द वॉटर कमांड्स. पाणी ज्याप्रमाणे वाहणार आहे त्याप्रमाणे खडक स्वतःला आकार देते. म्हणजे पाण्याच्या त्या प्रवाहाबरोबर ते आपला आकारमान चेंज करणे हे खडकाचं काम आहे. म्हणजे आपण जर एखाद्या कधी समुद्र किनारपट्टीवर तुम्ही जर कधी ट्रिपसाठी गेला असाल तर हे दृश्य तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने जो खडकाचा भाग आहे समुद्र किनारपट्टीवरती त्या पाण्याच्या लाटामुळे आणि त्याच्यामुळे जो फ्लोज आहे वॉटरचा, वर्षानुवर्ष ही प्रक्रिया होऊन त्याची झीज होऊन त्याचं जे खडकाचं आकारमान आहे ते चेंजेस होतात. आवर प्रॉब्लेम्स आर सो कोलोसल अँड वी आर सो स्मॉल यट इफ वी परसिस्ट. कोलोसलचं या ठिकाणी मिनिंग दिलेलं आहे एक्स्ट्रीमली लार्ज, प्रचंड, हवाढव्य. म्हणजेच जे हे आपल्या ज्या समस्या असतात ह्या खूप मोठ्या असतात आणि आपण अगदी लहान पण तरीसुद्धा आपण जर टिकून राहिलो तर, म्हणजे कितीही आपल्याला प्रॉब्लेम्स असू द्या, समस्या असू द्या, त्या लहान असू द्या, मोठ्या असू द्या, आणि जर आपण त्याच्यामध्ये टिकून राहिलेलो आहोत, त्याचा आपण सामना जर केला, कठीण परिस्थितीचा जर आपण सामना करायची जवळ सवय आपल्यामध्ये असेल, आपण त्याचा प्रतिकार करू शकतो, तर कोणतीही गोष्ट आपल्याला सहज बदलणं शक्य आहे. हे आपल्याला त्या जो कॉस्ट आहे, समुद्र असेल, किनारा असेल, वॉटर आहे, त्याच्याकडून हे शिकण्यासारखं आहे. म्हणजे निसर्गाची ही किमया आहे. इट्स द अल्कमी ऑफ नेचर. आणि जी मनुष्य जे असतात आणि मानव जातीला तर समस्या
याचा दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला नेहमी या समस्येला सामोरे जावं लागतं. एक समस्या संपली की लगेच दुसरी आपल्यासमोर येणार आहे. मग हे आपण समुद्राच्या ज्या लाटा आहेत, जो खडक आहे, त्याची कशा पद्धतीने झीज होते, तरीसुद्धा एवढ्या वर्षानुवर्षे त्या ठिकाणी ते टिकून राहतात, संकटाचा सामना करतात. ही गोष्ट जी आहे कोलोसल आहे ती आपल्याकडं असावं, प्रचंड आवाढावी आपल्याकडं त्या समस्या सोडवण्यासाठी उपाय आपल्याकडे असावे. या अल्कमी ऑफ नेचरमध्ये जे निसर्गाचे चमत्कार आहेत, निसर्गाची किमया आहे. वी सॉ स्मॉल बीड्स ऑफ ग्रास पीपिंग थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन अ कॉन्क्रीट पॉमेंट. एका सिमेंट कॉन्क्रीटच्या फुटपाथचे ज्या भेगा आहेत त्या भेगामधून सुद्धा गवताचे लहान लहान जे कोंब असतात ते बाहेर डोकावताना पाहिले आणि विचारात पडण्यासारखं आहे. इट लेफ्ट अस थिंकिंग. आणि विचारात आपण नेहमी पडणार की अरे एवढ्या ह्या कठीण प्रसंगाच्या किंवा ह्या सिमेंट कॉन्क्रीटमधून सुद्धा हे गवताचे जे कोंब आहेत ते बाहेर येऊ शकतात. हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग मे लुक. म्हणजेच जे अशक्य अशा गोष्टी आहेत, कितीतरी अशक्य गोष्ट आपल्याला भासली तरी त्या गोष्टीला काय, म्हणजे ह्या जे गवताचे जे तुम्हाला समोर चित्रामध्ये दिसत आहे ह्या फुटपाथवरती पातेवर आलेले तुम्हाला दिसत आहेत. मग आपण म्हणू शकतो देअर इज ऑलवेज ॲन ओपनिंग. म्हणजे ज्या आपल्याला अशक्य भासणाऱ्या गोष्टीला सुद्धा कोणत्या तरी ठिकाणून आपल्याला मार्ग सापडतोच. म्हणजे यावरून आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो की इच्छा असेल तर मार्ग दिसेल. ही जी मराठीची म्हण आहे हिचा परिचय आपल्याला या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे त्या गवताची जर जगण्याची इच्छा असेल तर सिमेंटसुद्धा त्याला अडवू शकत नाही. त्यामधून सुद्धा ते त्याचा जो मोड आहे, त्याचा कोंब आहे तो बाहेर काढून ते आपलं जीवन फुलवू शकतं. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्ज इन द कोल्ड विंटर मंथ. पुढचं उदाहरण ते सांगतात की हिवाळ्याच्या ऋतूमध्ये एका झाडाला संपूर्ण जी पानगळ असते त्या पानगळीनंतर ते झाड पूर्ण निर्जन झालेले असते. वी थॉट इट चॅप्टर वॉज ओव्हर. मग आपल्याला असं वाटेल की ते आता झाड त्याचं पूर्ण आयुष्य संपलेलं आहे, ते झाड वटलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. बट 3 months पास, स्प्रिंग सेट इन अँड द ट्री वॉज बॅक टू इट ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन, फुल ऑफ लिव्ज, फ्लावर, बर्ड्स अँड लाईफ. पण 3 महिने गेल्यानंतर, संपल्यानंतर वसंत ऋतूचं आगमन झालं की त्या झाडाला पुन्हा आपली हिरवी जी पाने आहेत ती श्रीमंत घेऊन पानाफुलांनी, पक्ष्यांनी आणि चैतन्याने ते झाड बहरून गेलेलं असतं. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे झाडाच्या आयुष्यात दरवर्षी ही घडणारी प्रक्रिया आहे. आणि चैत्र महिन्यामध्ये वसंत ऋतूमध्ये म्हटलं आहे की पुन्हा झाडाला नवीन पालवी फुटते, नवीन पालवी येते आणि झाड पुन्हा पहिल्यासारखे हिरवेगार टवटवीत पुनर्जन्म घेऊन आल्यासारखं वाटतं. आणि आपण जर झाडाची पानं वटली तर आपण म्हणू शकतो की इज चॅप्टर वॉज ओव्हर, की त्या झाडाचं आयुष्य संपलेलं आहे. पण असं होतं का? नाही. इट नॉट पॉसिबल. म्हणजे एव्हरीथिंग इज पॉसिबल इन नेचर. निसर्गाची ही किमया आहे, द अल्कमी ऑफ नेचर. व्हॉट इफ वी टू हॅड द कन्व्हिक्शन दॅट हाऊ एव्हर डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाव इट विल नॉट रिमेन सो फॉर एव्हर. गोष्टी आज कितीतरी खडतर असल्या तरी त्या कायमस्वरूपी तशाच पद्धतीने राहणार नाहीत असा विश्वास आपल्याला का वाटू नये. रिमेंबर दिस टू शॅल पास. मग आपण हे नेहमी लक्षात ठेवा की हे सुद्धा दिवस आपले संपूर्ण जाणार आहेत. हे दिवससुद्धा सरतील आणि एक दिवस कधीतरी आपला नक्कीच येईल. नेहमी लक्षात ठेवा, रिमेंबर दिस टू शॅल पास. कारण कितीही दुःखाचे प्रसंग येऊ द्यात, कितीही अवघड अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडू द्यात, निसर्ग ही अशी एक गोष्ट आहे की ते दुःखाचे दिवससुद्धा सरतील. उद्याचा दिवस हा नवीन आहे आणि गेलेला दुःखाचा दिवस निघून आपल्या आयुष्यात कधीतरी एक दिवस चांगला येईल. त्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवावं की कधीतरी एक दिवस आपला नक्कीच येणार आहे. ही जी आशा आहे, हा जो होप आहे, हा जो आहे, ही गोष्ट आपण निसर्गाकडून शिकण्यासारखी आहे. की जसं ते ट्रीचं एक्झाम्पल आपण पाहिलं की जी पानगळती होते ही जी निसर्गाची प्रक्रिया आहे आणि मनुष्य हा सुद्धा आपण निसर्गाचा एक घटक आहोत. मग नेचरप्रमाणे आपण आपलं जे जीवन आहे निसर्गाकडे पाहून शिकावं. आणि हे सुद्धा आपल्या आयुष्यातील वाईट दिवस असू द्यात,
कधी चांगले दिवस असू द्या, ते कायमस्वरूपी चिरकाल राहणारे नाहीत. जसे चंद्र सूर्य तारे आहेत तसं आपण नाहीत. मग हे सुद्धा दिवस निघून जातील. वी सॉ अन आर्मी ऑफ ants लगिंग अ फ्लाय विच वॉज ॲट लीस्ट 10 times द ant साईज. आता पुढचं एक्झाम्पल त्यांनी सांगितलं आहे या ठिकाणी. लगिंग या ठिकाणी त्याचं मिनिंग आहे की ओढून नेण्याची प्रक्रिया. एकदा एका मुंग्याची रांग पाहिली, त्यांची लाईन पाहिली. मुंगीपेक्षा 10 पटीने मोठ्या आकाराच्या माशीलासुद्धा त्या घेऊन जात होत्या. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एवढा छोटासा तो जीव आणि त्याच्या 10 पट जास्त मोठा असणाऱ्या माशीलासुद्धा तेवढून नेता आहेत. द ants ऑर्गनाइज देमसेल्फ अराउंड द फ्लाय, लिफ्टेड इन ऑन फ्रेल feelers and carried it to quite a distance. फ्रेल फिलर शब्दाचं या ठिकाणी मिनिंग आहे वीक लेग, अशक्त असे स्पर्श इंद्रिय. त्या ज्या मुंग्या त्या माशीभोवती शिस्तीमध्ये गोळा झालेल्या होत्या, त्यांनी आपल्या नाजूक ज्या मिशा आहेत त्या मिशावरती त्यांना उचललं आणि लांब अंतरावर उचलून त्यांना घेऊन जात होत्या. म्हणजे हे दृश्य आहे, पिक्चर आहे मुंग्यांचं. देअर टीमवर्क अँड परझर्वन्स वेअर इम्प्रेसिव्ह. त्यांचे संघटित कार्य आणि चिकाटी ही जी आहे ती थक्क करणारी होती. परझर्वन्स म्हणजे चिकाटी, टीमवर्क त्यांचं टीमवर्क संघटना जे कार्य आहे म्हणजे एकत्रितपणे मिळून मिसळून लढणे, हा जो त्यांचा गुण आहे टीमवर्क, तो घेण्यासारखा आहे की त्याच्यामुळे आपल्याला अवघड अशक्य गोष्टसुद्धा ते शक्य करून दाखवत आहेत. आणि हे आपल्या होममध्ये घरामध्ये जनरली असं एक्झाम्पल आपण नेहमी पाहिलेलं असेल. म्हणजे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आपल्याला खूप काही आहे. म्हणजे ही सुद्धा एक निसर्गाचा एक घटक आहे की आपल्यापेक्षा अवजड गोष्टीसुद्धा आपण सहजपणे शक्य करू शकतो. फक्त जिद्द, चिकाटी आणि टीमवर्क आपल्याकडे असावं. हा जो गुण आहे हा त्या अँटकडून मुंग्याकडून आपण घेण्यासारखा आहेच. म्हणजे मनुष्याने सुद्धा आपण सुद्धा जर समूहाने राहिलो, जर एकटे जर आपण लढलो तर आपला नेहमी कधीसुद्धा म्हणजे कोणीहीसुद्धा पराभव करू शकतं. पण जर आपण संघटनेने एकत्रितपणे कोणत्याही गोष्टीचा जर लढा दिला तर त्यामध्ये आपण निश्चितपणे विजय होऊ शकतो. त्यामुळे संघटनेचं जे महत्त्व आहे, जे एकत्रितपणे लढणं आहे, हे त्या मुंग्याकडून शिकण्यासारखा हा जो गुण आहे हा निसर्गाचाच एक चमत्कार आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट लाईन पहा. व्हॉट इफ वी टू आर कन्सिस्टंट, ऑर्गनाइज, फोकस. आपण सुद्धा अशाच पद्धतीने सातत्यपूर्ण, शिस्तबद्धपणे आणि लक्ष देऊन जर काम केलं तर, हा प्रश्न आपण विचारावा. स्पायडर वेब्स आर डेलिकेट यट व्हेरी स्ट्रॉंग. कोळ्याची जाळीसुद्धा अतिशय नाजूक असतात पण तरीसुद्धा ते अतिशय चिवट असतात. म्हणजे हे सुद्धा आपल्याला स्पायडर मॅन आपल्या घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला स्पायडरचं जे वेब आहे हे पाहायला मिळणार आहे. नाजूक जाळं आहे तरीसुद्धा ते खूप बलवान, स्ट्रॉंग अशा पद्धतीने त्याने ते विणलेलं असतं. हा कोळी जो कीटक आहे हा आपण नेहमी आपल्या घरामध्ये पाहणारा असा आहे. त्याचं जाळंसुद्धा आपण पाहिलेलं असेल. नाजूक पण तेवढं चिवट पद्धतीने ते आहे. रेनबो कलर्स द एंटायर स्काय. इंद्रधनुष्य संपूर्ण आकाशामध्ये रंगाची उधळण करून पूर्ण आकाश त्यामध्ये रेनबो पसरलेला असतो. ऑस्टर स्टेक्स इन अ ग्रेन ऑफ सँड दे ओपन अप विथ अ पर्ल. शिंपल्यामध्ये जे कालव असतं एका वाळूच्या कानामधून सुद्धा मोती तयार करण्याची प्रक्रिया निसर्गातून होते. म्हणजे या आपल्या ह्या पॅराग्राफमध्ये तुम्ही एक्झाम्पल पाहिलं असेल ते आंट असेल, मुंगी असू द्या, स्पायडर असू द्या, कोळी कीटक असू द्या, रेनबो जे आहे ते स्कायमध्ये आकाशात पसरलेलं आहे. सप्तरंग इंद्रधनुष्याचे रंग पसरण्याची प्रक्रिया क्षितिजाच्या एका कोपऱ्याला आपण ही आकाशामध्ये पाहिलेली आहे. जे ऑस्टर आहे, जे कालव, त्याच्यामध्ये सुद्धा मोती तयार होण्याची प्रक्रिया आपण सहजपणे निसर्गाचा हा चमत्कार आपण पाहिलेला आहे. म्हणजे निसर्गातून भरभरून अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. निसर्ग खऱ्या अर्थाने आपला गुरु आहे. नेचर इज आवर टीचर आपण म्हणू शकतो. आणि ह्या निसर्गातून खूप काही गोष्ट आपल्याला कळत नकळतपणे शिकण्यासारख्या असतात. मग ते कोणतंही जे उदाहरण असेल, एक्झाम्पल असेल जे दिलेलं आहे आपल्याला, या उदाहरणावरून आपल्या ह्या गोष्टी लक्षात येतात. इन्युमरेबल स्टार शाईन अक्रॉस द इन्फिनाइट स्काय. अगणित असे आकाशामध्ये तारे आहेत. असीम हे आकाशाला उजळून टाकतात. रात्री तुम्ही पाहिलं की जे पूर्ण लखलख असा जो प्रकाश आहे या ताऱ्यांचा आपल्याला रात्रीमध्ये ही पूर्ण आसमंत उजळून टाकण्याची प्रक्रिया या ताऱ्यामध्ये असते. क्लाउड्स टेक्स न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मोमेंट.
प्रत्येक क्षणाला जे ढग असतात ते वेगवेगळ्या प्रकारचा जो आकार आहे, रूप आहे, ते धारण करू शकतात. ते आकार आपला बदलतात. म्हणजे हे जे स्टार्स आहेत आणि हे जे क्लाउड आहेत, ह्या दोन गोष्टीवरून म्हणजे आकाशामध्ये सुद्धा ही निसर्गाची किमया आपल्याला दिसणार आहे. प्रत्येक रात्री आपण आकाशामध्ये अगणित अशी असंख्य तारे तुम्हाला रोज लुकलुकताना दिसतात. आणि जे क्लाउड्स आहेत, ढग आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आकार, त्यांची रंगरूप आपल्याला रात्री आकाशामध्ये असेल, दिवसा असेल, ते तुम्ही पाहू शकता. कधी पक्ष्याप्रमाणे, कधी प्राण्याप्रमाणे आकार हे आकाशामध्ये घेत असतात. आणि ही जी प्रक्रिया आहे प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेस चेंज होते, बदलते. नेक्स्ट लाईन या ठिकाणी दिलेली आहे. द विंड्स मेक ट्रीज डान्स विथ अनहाइंडर पॅशन. अनहाइंडर या वर्डचं मिनिंग या ठिकाणी आहे नॉट हाइंडर ऑर ॲब्स्ट्रॅक्टेड, अडथळ्याविना. मग जो वारा आहे, तो जी झाडे आहेत, वृक्ष आहेत, त्यांना बेफामपणे आपल्या तालावरती नाचवण्याची प्रक्रिया जी आहे ती या निसर्गामध्ये घडत असते. ही जी एक प्रोसेस आहे, म्हणजे वारा झाडांना आपल्या याच्याप्रमाणे नाचवतो. वॉटर विदाऊट हिंट ऑफ इगो चेंजेस सीड फॉर्म अकॉर्डिंग टू द डिक्टेट ऑफ द सन अँड द विंड. मग पाणीसुद्धा कोणताही गर्व न बाळगता सूर्य व वारा म्हणेल, आज्ञा देईल त्याप्रमाणे आपले रूप बदलतं. म्हणजे पाण्याची प्रक्रियासुद्धा जी आहे ती जशाप्रमाणे नदी असेल, ओढा असेल, जशाप्रमाणे त्याला मार्ग दिसेल त्याप्रमाणे वाऱ्याच्या दिशेने म्हणा, प्रवाहाच्या दिशेने म्हणा, पाणी वाहण्याची क्रिया. कारण वॉटर इज सो जेंटल. वेन वी सी अ केटरपिलर टर्न इन टू अ बटरफ्लाय. तुम्ही या ठिकाणी पुढचं जे एक्झाम्पल आहे, एखादी आळी असेल, तिचं सुंदर फुलपाखरामध्ये रूपांतर होतं. ही क्रिया तुम्ही पाहिली असेल. अ फ्लावर टर्न इन टू फ्रूट. आणि जे फूल आहे त्या फुलाचं रूपांतर फळामध्ये. वी एक्सपिरियन्स द अल्कमी ऑफ नेचर. वी टच इट अँड बिकम गोल्ड आवर सेल. ही निसर्गाची किमया आपण अनुभवत असतो आणि तिच्या स्पर्शाने आपल्या जीवनाचं सुद्धा सोनं होऊन जातं. रक्षा भराडिया रिटन बाय दिस लेसन. म्हणजे अशा अर्थाने ही जी निसर्गाची अल्कमी ऑफ नेचर आहे, किमया आहे, ही सर्व आपण अनुभवत असतो, आपल्या नेहमी समोर असते. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड